नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी जे एक वक्तव्य केलं कामाच्या संदर्भात, त्यावरनं एकूणच देशभरामध्ये बरीच चर्चा सुरू झालेली आहे. त्यांनी म्हटलं की आठवड्यातून 70 तास युवकांनी काम केलं पाहिजे आणि तसं काम केलं तर देशाची उभारणी करण्यामध्ये मदत होईल. जसं आता सध्या चर्चा चालू आहे की देशाला आपण जर सर्वोत्तम अर्थव्यवस्थांमध्ये आणायचं असेल तर आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. मग अशा वेळेला जर देशाची अशा पद्धतीने उभारणी करायची असेल, एक बांधणी करायची असेल, तर मग त्यासाठी युवकांनी भरपूर काम केलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे किंवा तशी तयारी दाखवली पाहिजे. त्यातूनच देशाची उभारणी होऊ शकते आणि त्यात वाईट काहीच नाही आहे. नारायण मूर्ती यांनी जे सांगितलं त्यात तथ्य आहे आणि ते त्यांचं मत आहे. नारायण मूर्ती हे कुठल्या समितीवर नाही आहेत सरकारने नेमलेल्या की कामाचे किती तास असावेत, किती तास काम केल्यामुळे देशाची बांधणी होऊ शकेल, देशाची उभारणी होऊ शकेल, देश प्रगतीपथावर जाईल, हे सांगण्यासाठी कोणती समिती देशाने नेमलेली नाही आहे किंवा केंद्र सरकारने नेमलेली नाही आहे आणि त्याचं नारायण मूर्ती प्रमुख नाही आहेत. त्यामुळे ते स्वतः एक उद्योगपती आहेत. त्या अर्थाने त्यांना असं वाटतं की एखादा उद्योग भरभराटीला यावा, एखादा व्यवसाय भरभराटीला यावा किंवा एखाद्या व्यक्तीची, एखाद्या समाजाची प्रगती व्हावी, तर त्यासाठी साधारणपणे किती काम केलं पाहिजे ते त्यांनी एक तासांमध्ये ते सांगितलं की 70 तास आठवड्यातून काम केलं तर आपण निश्चितपणे चांगली प्रगती करू शकतो, आणखी प्रगती करू शकतो. आत्ता देश ज्या वेगाने चाललेला आहे त्याच्यापेक्षा अधिक वेगाने तो धावायचा असेल तर साधारणपणे 70 तास काम केलं पाहिजे दर आठवड्याला. आणि याचा अर्थ अनेकांनी मग वेगवेगळा काढायला सुरुवात केली. या संदर्भातच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. पण त्यापूर्वी एक आवाहन, ते म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होतोय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या अंकाचं प्रकाशन होणार आहे. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता कार्यक्रम होईल. आणि त्याशिवाय प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी यांच्याशीही संवाद साधला जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी हा संवाद साधतील. त्याशिवाय या मान्यवरांना प्रश्न विचारण्याची आणि त्यांच्याकडून खूप काही जाणून घेण्याची संधीही उपस्थित सगळ्यांना प्रेक्षकांना मिळणार आहे. तेव्हा या कार्यक्रमाला आपण जरूर उपस्थित राहा. त्यासाठी या व्हिडिओमध्ये जो नोंदणी क्रमांक आहे त्यावर आपलं नाव आपण जरूर नोंदवा. तर नारायण मूर्ती यांनी हा जो विषय छेडलेला आहे 70 तास प्रत्येक आठवड्याला काम केलं पाहिजे, तर त्याच्यावरनं अनेक वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळे पैलू जे आहेत ते समोर यायला लागलेत. अनेकांनी त्याचं समर्थन केलंय, तर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचा विरोध केलेला आहे, त्याची खिल्ली उडवलेली आहे. आता खिल्ली उडवणारे जे आहेत त्यांना कदाचित काम नसेल कोणतंही, त्यामुळे खिल्ली उडवण्याशिवाय दुसरं काम नसेल तर ते तेच करणार आहे. आणि असं सोशल मीडियावर ज्यांना काम नाही आहे, बिनकामाचे असे लोक असे मोठ्या संख्येने आहेत. त्यांना सोशल मीडियावरच खिल्ली उडवणं, दुसऱ्याची टर उडवणं आणि त्यातून आनंद साधणं आणि तो आनंद मिळवणं म्हणजेच काम असं वाटणारे प्रचंड संख्येने लोक आहेत. त्यामुळे आपण त्यांना बाजूला ठेवूया थोडा वेळ. आता मुद्दा आहे तो टेक्निकल. मग 70 तास काम करायचं तर मग दिवसाला किती तास काम पडेल, किंवा मग सुट्टी मिळणार की नाही, विश्रांती मिळणार की नाही, घरच्यांसोबत राहता येणार की नाही, वगैरे वगैरे अनेक बारीक सारीक गोष्टी लोकांनी विचार करायला सुरुवात केली. आता अर्थात हा विचार सुद्धा केला जातोच. जेव्हा आपण एका ठिकाणी कामाला लागतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला किती सुट्टी मिळेल, कोणत्या दिवशी सुट्टी असेल, शनिवार रविवार सुट्टी असेल का, किंवा एकच दिवस सुट्टी असेल, इतर सणावाराला सुट्टी असते का, आपल्याला कधी कधी सुट्टी घ्यावी लागते, आपण घरी कधी पोचणार, आपल्याला घरी पोचायला किती वेळ लागणार, या अनेक गोष्टींचा विचार आपण करत असतो. कुटुंबाला सुद्धा आपण वेळ देऊ शकतो की नाही, लग्न झालेलं असेल तर त्या कुटुंबाला वेळ देऊ शकतो की नाही, आई वडिलांना वेळ देऊ शकतो की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो. म्हणजे नारायण मूर्तीने असं कुठेही म्हटलेलं नाही की तुम्ही आठवड्याला 70 तास काम करताना झोपू नका, सुट्टी घेऊ नका, नातेवाईकांना भेटू नका, 24 तास ऑफिसमध्येच पडून राहा, असं त्यांनी म्हटलेलं नाही. त्यांनी एक अंदाज व्यक्त केलेला आहे की 70 तास काम केलं साधारणपणे तर तुम्हाला प्रगती साधता येऊ शकते. आणि शेवटी देशाची प्रगती म्हणजे काय, तर तुमची वैयक्तिक प्रगती तुम्ही केली
तुमचा स्वतःचा व्यवसाय वाढवलात, स्वतःचं जे काही काम आहे त्याच्यामध्ये तुमची गुणवत्ता जी आहे त्याला न्याय दिलात, तर त्यातून तुमची प्रगती होणार आहे, तुमचा पगार वाढेल, तुमची एकंदरी उलाढाल वाढेल, तुम्ही गुंतवणूक करू शकाल, त्यातून मग देशाची उलाढाल वाढत जाते आणि तो देश प्रगतीपथावर जातो. ही साधी गोष्ट आहे, पण अनेकांना ते पसंत पडलेलं नाही. उलट अनेक व्यवसायातले किंवा उद्योगांमधले अनेक नामांकित लोक जे आहेत त्यांनी याला पाठिंबा दिलेले किंवा त्यांचंही स्वतःचं असंच म्हणणं आहे. मग जिंदाल असतील किंवा एलन मस्क आहेत, जे संपूर्ण जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे, आता हे जे एक्स आहे ज्याचं पूर्वी ट्विटर म्हणून आपण त्याला ओळखत होतो, त्याचे प्रमुख, टेस्लाचे प्रमुख एलन मस्क हे तर म्हणतात की 100 तास काम करायला पाहिजे. आता हे त्यांचं मत आहे. तसंच नारायण मूर्तींचं मत आहे की 70 तास काम केलं पाहिजे. अलीबाबा नावाची जी कंपनी आहे त्याचे प्रमुख जॅक मा यांनी सुद्धा म्हटले की दिवसातून 12 तास काम केलं पाहिजे. प्रत्येकाचे आपापले विचार आहेत त्याच्याबद्दलचे, कामाच्या संदर्भातले, पण प्रत्येकाने तसंच काम केलं पाहिजे असं नव्हे. 70 तास काम करायचंय म्हणजे एखाद्या माणसाने दिवसात बाबा आपल्याला 2 दिवसात काम पूर्ण केलं पाहिजे एखादं, तर आपण 18 तास काम केल्यावर पूर्ण होऊ शकेल असं त्याने ठरवलं आणि 2 दिवस त्याने 18 तास काम केलं तर 36 तासामध्ये ते काम पूर्ण होईल. मग उरलेलं काम जे त्याला तेवढा वेळ लागणार नसेल किंवा मोकळा वेळ मिळू शकतो. म्हणजे एक अंदाज नारायण मूर्तींनी व्यक्त केला. ते काय टेक्निकली असं बोललेलं नाही की 70 तास मोजून काम करा, पण काम करा, सोबत तुमचा जे काही वेळ आहे, घराला वेळ द्यायचा आहे, कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, तुमच्या वैयक्तिक गोष्टींसाठी वेळ द्यायचा आहे. हे सगळं करताना कामाकडे लक्ष द्या, हा एक साधा संदेश आहे आणि हे प्रत्येकालाच वाटलं पाहिजे. आज आपण पाहतोय जगभरातले असंख्य असे देश आहेत जी 2 महायुद्ध झाली त्याच्यामध्ये पळून निघालेली, उद्ध्वस्त झालेली अनेक देश आहेत, विशेषतः युरोपामधले. जपानमध्ये सुद्धा जे 2 अणुबॉम्ब पडले, हिरोशिमा नागासाकी, किती उद्ध्वस्त झाला हा देश. पण आज आपण पाहतोय तोच देश सगळ्यांच्या पुढे गेला आणि त्याचं कारण काय, तर तिकडच्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. आपला देश पुढे आणण्यासाठी, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कदाचित त्यांनी आठवड्याचे 70 तास नव्हे तर 140 तास काम केलं असेल, पण आपल्या देशाला पुढे आणून दाखवलं. विविध क्षेत्रात आज जपानी कंपन्या, जपानी लोक पुढे आहेत. मग याचं श्रेय कोणाला देणार, तर त्यांनी घेतलेल्या मेहनतीला. युरोपामधले सुद्धा असंख्य देश उद्ध्वस्त झाले युद्धामध्ये, शहराच्या शहरं उद्ध्वस्त झालेली आहेत, पण आज ते देश उभे राहिले पुन्हा. तेव्हा याचं कौतुक कोणाचं करायचं, तर मेहनतीचं कौतुक होत असतं, नुसतं दुसऱ्याची खिल्ली उडवण्याचं कौतुक होत नाही. 70 तास तुम्हाला त्यांनी सांगितले तर सगळ्यांनी 70 तास काम कराच असं त्यांचं म्हणणं नाहीये. आणि ज्यांना करावं असं वाटत नाही त्यांनी घरी तंगड्यावर करून बसला तरी काहीच हरकत नाही. त्यांना जर वाटत असेल आपण 24 तास आराम केला तरी आपल्या खात्यामध्ये 1 लाख रुपये जमा होणार असतील महिन्याचे, आणि असा चमत्कार होणार असेल एखाद्याच्या बाबतीत, तर त्याने ते जरूर करावं, त्याची अंमलबजावणी करावी. पण मेहनतीला पर्याय नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करताना मेहनतीला पर्यायच नसतो. तुम्ही किती तास मेहनत घेताय, कशा पद्धतीने तुम्ही त्या कामाला वाहून घेताय, हे महत्वाचं असतं. तुम्ही जर 5 तास काम केलं दिवसातून, पण प्रचंड संपूर्ण तुमचं एकंदरीत मन त्या कामामध्ये रमवलेलं असेल, एकाग्र चित्ताने ते काम केलेलं असेल, तर निश्चितपणे त्या 5 तासामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर काही त्याच्यातून मिळू शकतं. त्यासाठी 18 तास नुसतं ऑफिसमध्ये बसून राहिलेला माणूस 18 तास बसून राहिला तर त्याच्यामुळे काहीच मिळणार नाही. तेव्हा अशा अनेक गोष्टी असतात आणि उदाहरणं समोर आहेत आपल्या. नारायण मूर्ती बाजूला ठेवा, त्यांच्यावर टीका करायची. आज जे लोक श्रीमंत आहेत जगामधले, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे त्यांनी उभारले, शून्यातून विश्व निर्माण केलं, असे असंख्य लोक आहेत. ते काय घर बसल्या त्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आज अंबानी कुटुंबीय जगामधल्या 10 सर्वोत्तम जे श्रीमंत उद्योगपती आहेत त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होतो. तो समावेश म्हणजे काय आपोआप त्यांना काय वरून पैशाच्या कोणतरी पाऊस पाडतोय अशातला भाग नव्हे, किंवा पैशाचा झाड घरी लावलेला आहे म्हणून त्यांना पैसे मिळत नाहीत. तेही मेहनत घेतात. एलन मस्क मेहनत घेतात. सगळे उद्योगपती मेहनत घेतात, त्यातूनच त्यांना ते साध्य करू शकतात. मग तिथे काम करणारे
जे कर्मचारी आहेत ते त्यांनाही तेवढीच मेहनत घ्यावी लागते, जेणेकरून आपली कंपनी चांगली प्रगतीपथावर जाईल, शिखरावर पोचेल. आणि जसं हे सगळे लोक काम करतील तसाच देश प्रगतीपथावर जाणार आहे. राजकारण्यांमध्ये अनेक लोक आहेत जे 24 तास काम करतात, अनेक पद्धतीने लोकांना भेटतात, लोकांमध्ये मिसळतात, अनेक योजना ज्या आहेत त्या राबवतात. नरेंद्र मोदींचं उदाहरण आहे. अर्थात त्यांच्यावर टीका करणारे आहेत, खिल्ली उडवणारे आहेत, पण नरेंद्र मोदी आपण पाहतो की परदेशात गेलेले असताना तिकडून जेव्हा पुन्हा भारतात येतात तेव्हा काय 2 दिवस आराम करायला बसून राहत नाहीत घरी. त्याच दिवशी ते आपल्याला कुठल्या तरी भाजपच्या मेळाव्यामध्ये दिसतील, कुठला तरी एखादा योजनेचं पायाभरणी सोहळा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले दिसतात, कुठेतरी एखाद्या निवडणुकीच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसतात, भाषण करतात, पुन्हा आणखी एखाद्या नव्या कार्यक्रमाला जातात. हे जे काम आहे ते करत राहणं का आवश्यक आहे, कारण ते जर थांबलं तर मग त्याला आणखी विलंब होणार आहे. जे काय त्याच्यातून उत्पादन मिळणार आहे, जे काय त्याच्यातून निकाल येणार आहेत ते निकाल यायला उशीर होणार आहे असा त्याचा अर्थ असतो. म्हणून ते काम 24 तास काम केलं पाहिजे असं आपण म्हणतो. प्रत्यक्षामध्ये काय 24 तास केलं पाहिजे असं नव्हे, पण जे काय काम कराल त्याच्यामध्ये वाहून घेतलं पाहिजे, त्या कामामध्ये पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपला देश असं करेल त्यावेळेला आपण प्रगतीपथावर जाणार आहोत. नरेंद्र मोदी सांगतायत आता की आपल्याला 2047 पर्यंत किती प्रगती केली पाहिजे. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये पहिल्या 3 क्रमांकात जर आपल्याला यायचं असेल तर किती मेहनत घेतली पाहिजे हे आपल्याला वारंवार सांगितलं जातं. मग ते करण्यासाठी आपल्या युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्याची खिल्ली न उडवता की आम्हाला घरी वेळ द्यायला मिळेल का, आम्हाला घरी जाता येईल का, आम्हाला अमुक वेळेला घरी पोचता येईल का, आम्हाला गाडी मिळेल का, आम्हाला ट्रेन मिळेल का, हा जर विचार करत बसायचा असेल तर मग त्यातून प्रगती साध्य होत नाही. तेव्हा मेहनतीचा जो काळ असतो, जे वय असतं त्यावेळेत मेहनत घेतलीच पाहिजे. हा साधा सोपा अर्थ आहे त्याचा. आज आपण बेरोजगारीची चर्चा करतो, सगळे म्हणतात बेरोजगारी आहे, बेरोजगारी आहे. मग बेरोजगारी हटवण्यासाठी काम तर केलं पाहिजे. घरी बसून बेरोजगारी हटत नाही. आणि पूर्वीच्या काळी केवळ काही ठराविक नोकऱ्या होत्या, बँकांमधल्या नोकऱ्या असतील, सरकारी नोकऱ्या असतील, ठराविक क्षेत्रच खुली होती. पण आज आपण पाहतोय इतके अनेक मार्ग निघालेले आहेत विविध क्षेत्रामध्ये की ज्या ठिकाणी अनेक संधी उपलब्ध आहेत, अनेक दारं उघडलेली आहेत संधीची. अशा वेळेला युवकांनी ती दारं ठोठावली, ते मार्ग स्वीकारले तर निश्चितपणे प्रगती होऊ शकते. पाऊल तुम्हाला टाकायचे. नारायण मूर्तींनी एक मार्ग सांगितलेला आहे, एक त्यांचं मत मांडलेलं आहे. ते तुम्हाला पसंत असेल नसेल हा तुमचा प्रश्न आहे, पण मेहनत मात्र घ्यावीच लागणार आहे. मग तुम्ही ती 24 तास घ्या, 15 तास घ्या, पण झोकून देऊन काम करा. तुमची प्रगती झाली तर देशाची प्रगती होणार आहे, देश प्रगतीपथावर जाणार आहे. उद्या जेव्हा आगामी काळामध्ये देश पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये येईल तेव्हा त्याचं श्रेय याच युवकांना मिळणार आहे, केवळ कुठल्या एका व्यक्तीला मिळणार नाही. ते सगळ्या युवकांना, संपूर्ण देशातल्या जनतेला मिळणार आहे, कारण त्यांनी झुकून देऊन काम केलं म्हणून देश पुढे जाऊ शकला. तेव्हा नारायण मूर्तींवर टीका करण्यापेक्षा आपण त्याच्यातून काय नेमकं योगदान देऊ शकतो देशासाठी याचा विचार करा आणि पाऊल टाका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.